ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा स्टार वेब टीव्ही। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आज आपण सगळ्यांसाठी खुला केलाय। सुरू होणाऱ्या या महाउत्सवाची सांगता देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एका महानाटकाला होणार आहे। He relished every ounce of his struggle, as much as he savored every slice of his success that was destined and determined in the same breath. Nitin Chandrakant Desai. Awards and accolades, national awards, IFA awards, numerous awards for Filmfare, Screen, and other reputed bodies.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा 62वा वर्धापन दिन यंदा कर्जत येथील ND स्टुडिओत एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून व सुप्रसिद्ध दिग्दर्शक DOP नितीन देसाई यांच्या कल्पकतेतून संपन्न होणार आहे। 28 एप्रिल ते 1 मे या महाराष्ट्र दिन कालावधीत सप्तरंगी भव्य कार्यक्रमांचे आयोजन 47 एकर जागेवरील स्टुडिओच्या प्रांगणात होणार आहे। याबद्दलची माहिती नुकतीच एका भरगच्च पत्रकार परिषदेत स्वतः नितीन देसाई यांनी दिली। यावेळी मराठी चित्रपटसृष्टी, उद्योग जगत, कृषी, शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। स्टार वेब TV टीमचे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय मिरजकर व संपादक अनिल कुमार उबाळे यांनी प्रत्यक्ष स्टुडिओतून चित्रित केलेली पत्रकार परिषद व स्टुडिओतील काही नेत्रदीपक कलाकृतींचे दर्शन आमच्या प्रेक्षकांसाठी सादर। काही मान्यवरांचे मनोगत व कार्यक्रमाची माहिती रिपोर्टमध्ये। मला सर्वप्रथम ND परिवार आणि नितीन यांचं खूप खूप अभिनंदन करावंसं वाटतं। हा महाउत्सव आयोजित करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि एवढ्या कलाकारांना, स्थानिक आणि महाराष्ट्रातले अनेक कलाकार यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हा महाउत्सव ते घडवत आहेत। नितीनची आणि माझी खूप जुनी ओळख आहे। मृगनयनी नावाची एक सिरियल यायची दूरदर्शनवर 90 साली, तेव्हा त्याचं नेपथ्य म्हणजे सेट डिझायनिंग नितीनने केलं होतं आणि कॉस्ट्युम डिझायनिंग मी केलं होतं, वेशभूषा, आणि मी कामही केलं होतं। अमोल पालेकर त्याचे दिग्दर्शक होते। खूप छान सिरियल होती। तेव्हापासून माझी आणि नितीनची ओळख आहे आणि तेव्हापासून मी बघते की नितीन असा वर 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 चढत जातो आणि त्याने हे सगळं साम्राज्य उभं केलं आहे। खूप छान, खूप आनंद होतो आहे आणि मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते। आज ह्या स्टुडिओमध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला बघायला मिळालं की एक मालक जो आहे, राजा जो आहे या स्टुडिओचा, तो मराठीत आहेच आहे, पण जे त्यांच्या हाताखालचे जेवढे सैनिक आहेत ते सर्व मराठी आहेत। हो, काय वाटतं ते? मला अभिमान वाटतो त्याचा की मराठी माणसानं त्यांनी एवढं पुढे आणलेलं आहे आणि स्थानिक कलाकारांना तो पुढे आणतोय, त्याचं मला जास्त कौतुक आहे।
हे कर्जतच्या जवळचं असं हे एका बाजूचं ठिकाण आहे. इथे मुद्दाम मुंबईतनं यावं लागतं आणि त्यासाठी त्यांनी स्थानिक कलाकारांना तयार केलं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आपण तमाम प्रेक्षकांना काय आवाहन करा? मी म्हणेन की सर्वांनी या महोत्सवाला एकदा तरी भेट द्या. माझी पपेट्स आहेत ती पण मी ह्याच्यामध्ये दाखवणार आहेत. पपेट्सची कार्यशाळा घेणार आहे. एक वेगळ्या प्रकारची पपेट्स मी बनवली आहेत, ज्याला लेदर पपेट्स किंवा शॅडो पपेट्स म्हणतात त्या प्रकारचे. तर ते मी दाखवणार आहे. जमल्यास माझं नाटकही मी इथे करेन, अभया. बघूया कसं काय लोकांना वाटतंय. सबसे पहले तो मैं खुद एक शिल्पकार हूँ, रूपाली पाटोले, और ये जो महाउत्सव की जो कॉन्सेप्ट है वो दादा के साथ हम मिलके हमने डेवलप की है. जैसे गौतम पाटोले जी है, मैं हूँ, गीता कैस्टिलिनो है, हम सभी कलाकारों ने एक साथ आके जैसे हम दिवाली सेलिब्रेट करते हैं, होली सेलिब्रेट करते हैं, तो 1 मई जो महाराष्ट्र दिन सेलिब्रेट होता है, तो वो क्यों नहीं हम सब जो महाराष्ट्र, सिर्फ महाराष्ट्रियन नहीं बट महाराष्ट्र ने बहुत सारे दूसरे भाषिकों को भी एक साथ अपने पास लिया है. बहुत सारे लोग रहते हैं यहाँ पे. मुंबई नगरी जो ऐसी है जिन्होंने सबको इतनी आकर्षित है, सबको आकर्षित करती है मुंबई नगरी. तो यहाँ पे बहुत सारे लोग हैं, उनका जन्म हुआ है, यहाँ पे आके व्यवसाय कर रहे हैं, यहाँ पे आके अपनी जो कला है वो कला को बढ़ावा दे रहे हैं. तो ऐसे सभी लोग, अगर ये 46 एकड़ की जो लैंड है, यहाँ पे इतना बड़ा स्पेस है और यहाँ पे इतने सुंदर बहुत सारे, जैसे आज हम लोग जो ये महल में बैठे हैं, यहाँ पे प्रेम रतन धन पायो का शूटिंग हुआ था, यहाँ पे शनिवार वाड़ा है, ऐसे बहुत सारे सेट्स हैं. एनडी स्टूडियो ये फिल्म सेट्स के लिए फेमस है. तो ऐसी जगह पे हम लोग ये महाउत्सव की कल्पना हमने रची. जैसे हम सुला फेस्टिवल जाते हैं, रन फेस्टिवल जाते हैं, काला घोड़ा फेस्टिवल जाते हैं, तो ये बीकेसी में बहुत सारे फेस्टिवल्स होते रहते हैं, तो हम देखने के लिए बहुत लंबे जाते हैं. तो 1 मई को हमने तय किया है कि यहाँ पे आके हम लोग सभी महाराष्ट्र दिन सेलिब्रेट करें. तो ये उत्सव में, जैसे उत्सव में बहुत सारा फेस्टिवल्स रिलेटेड ऐसी जो चीज़ें रहती है, तो वैसे यहाँ पे बहुत सारे स्कल्प्टर है, यहाँ पे बहुत जो दिग्गज कलाकार जो होके गए हैं और जो है और जो अपकमिंग आर्टिस्ट है, उनके पेंटिंग्स है, उनके स्कल्पचर्स है, उसके साथ साथ जो स्ट्रीट आर्टिस्ट है, जैसे लोककला है. महाराष्ट्र मतलब महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोलतात दगडांच्या रेषा. महाराष्ट्र हा आपल्या गड किल्ले यासाठी फार फेमस आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातला जो रांगडा महाराष्ट्र आहे, कुस्ती आहे, खेळ आहेत, त्याचप्रमाणे लोककला आहेत, वासुदेव, पिंगळा, त्याचनंतर गोंधळ यासारखे खूप सुंदर कलाकारी तुम्हाला एव्हरी डे तुम्हाला बघायला मिळणार आहे. जो ज्योतिषी आहे, जो नंदी बैल आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं जे कल्चर आहे, महाराष्ट्रातली जी चव आहे महाराष्ट्राची, ती तुम्हाला इथे चाखता येणार आहे. विविध प्रकारचे पश्चिम महाराष्ट्रापासून कोकणापर्यंतचं संपूर्ण महाराष्ट्राची खाद्य संस्कृती तुम्हाला एकाच ठिकाणी इथे दिसणार आहे. महाराष्ट्रातली जी पॉटरी आहे, धारावीसारखं एक ठिकाण आहे जिथे खूप मोठं मातीकाम चालतं, ते तुम्हाला इथे पाहण्यास मिळणार आहे. त्याचबरोबरीने नुसते मोठे मोठे दिग्गज कलाकारच नाही, तर तुमच्या आमच्या माणसांमध्ये आणखी एक कलाकार लपलेला असतो, तुमच्या सर्वांमध्ये. तसं पोलीस हे रात्रंदिवस आपल्यासाठी राबत आहेत आणि गेले 2 वर्ष तर पोलिसांनी त्यांचं जे कार्य दाखवलं कोरोनामध्ये, तर पोलिसांच्या आतला पण एक कलाकार, त्यांची चित्र आपण इथे मस्तपैकी डिस्प्ले करणार आहोत. पोलिसांची चित्र, पोलिसांच्या चित्रांबरोबर आपण इथे NGOज जे काही महाराष्ट्रात सामाजिक संस्था आहेत, आनंदवन आहे, स्त्रीमुक्ती संघटना आहे, ॲडॉर चॅरिटी आहे, आत्मनिर्भर, अशा संस्थांचा इथे सहभाग आहे. या संस्था त्यांचं काम, दिशा फाउंडेशन नावाची संस्था आहे, त्या नेत्रदानावर खूप सुंदर काम करत असतात. तर दिशा फाउंडेशन इथे येणार आहेत. सुंदर पितळी भांडी जी आता बघायला मिळत नाही, तर अशी 250 ते 300 पितळी भांड्यांचं, ज्यात न्हाणी घरं आहेत, ज्याच्यात जुनी संस्कृती, आपला जुना काळ कसा होता
ह्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे तुम्ही सकाळी 11 वाजता आतमध्ये एंट्री केल्यानंतर पूर्ण दिवस तुम्हाला पुरणार नाही आहे. रात्री 11 वाजता तुम्हाला जेवूनच घरी जायचं आहे. असा सगळा हा मस्तपैकी मांडलेला घाट आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचा महाउत्सव ह्यापूर्वी कधीही झालेला नाही आहे. याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि मी तुम्हाला मानाचं आमंत्रण देते येण्यासाठी. There are about in Mahotsav there are about 12,000 to 15,000 participants already, and we are expecting about at least 8 lakh people in the next 4 days. We've been actually having all look of Maharashtra, basically art, culture. There is also philanthropy, thinking about all the different kinds of corporate social activities as well as for social work from that point of view. A lot of NGOs are coming. Paramparik Karigar, that is traditional artisans who are coming over, and they are coming from all over India, from Rajasthan, Bengal, Assam, Orissa, Maharashtra definitely, and these are the people who will be coming over here, and every day they're going to have demonstrations for students, for adults, for any age group basically. Similarly, we are also having another aspect of it. Today a lot of children do not read much, and that is another concern which Mr. Pradeep Lokhande had, and he started a thing called Pustakanचं गाव. ते पुस्तकांचं गाव जे आहे ते त्यांनी पुण्याला छान क्रिएट केलं आहे आणि त्यांनी खूप पुस्तकं जमवली. ती पुस्तकं ते डोनेट करतात. तर ही इज ॲक्च्युली डोनेटिंग अबाउट 15,000 books for age 11 to 16, and these books will be distributed to the visitors or the students who are coming over here, and we will be giving it to them. At the same time, another thing that we are having with that is the competition. When each child, when he or she gets the book, along with that there is going to be a postcard which will be given to them, and in that postcard they have to actually write down anything about 2 to 4 sentences only about what has impacted their life from different kinds of what idols they have. So it could be our prime minister, it could be a cricketer, it could be their own parents, it could be a classmate, it could be a teacher, it could be a principal. But once they write down that, then that goes back to Mr. Lokhande, and then he is going to send it across to those people whom they have written it to. So this is going to be another very interesting part basically. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी व महाराष्ट्रातील एकमेव मराठी माणसाचा कलासृष्टीचा अनमोल स्टुडिओ ठेवा पाहण्यासाठी सर्व भारतीयांनी अवश्य यावे असे दिलखुलास आग्रहाचे आमंत्रण नितीन देसाई यांनी केले आहे. एनडीची पत्रकार बनल्यावरती तुमचं प्रेम मला नेहमीच लाभलेलं आहे. जेव्हा कर्जतचा विषय येतो तो बरेच आमचे पीआरओ नेहमी हे करतात की एनडी कर्जतला पत्रकार ही पत्रकार परिषद आपण मुंबईत का नाही घेऊ शकत. पण मी म्हटलं की जेव्हा एनडी प्रेमाने बोलवतो तर हे माझे मित्र सगळे अगदी आवर्जून येतात आणि आवर्जून उपस्थिती लावतात. मित्रांनो, आजचा उत्सव हा महाउत्सव आहे. माझ्या आयुष्यात पण 31 वर्ष जेव्हा कलेची साधना केली, 31 वर्ष मी जेव्हा एक कलाकार म्हणून जगलो, तर मला असं वाटलं की सध्या देश काय जगच जेव्हा महामारीतनं गेलं तर माझे सगळे तमाम कलाकार मध्ये कला क्षेत्रातले असो, कल्चरल बाबतीतले असो, खाण्यापिण्यातले असो, तर ह्यांना परत एक उजाळा देण्याची गरज आहे. आणि त्या उजाळा देत असताना आपण अशा पद्धतीचा महाउत्सव करूया की सगळ्या महाराष्ट्राचंच नाही तर जगाचं लक्ष द्यायला पाहिजे. मी तुम्हाला ग्वाही देतो की हा 4 दिवसाचा जो उत्सव असेल तो महाराष्ट्राचा जागर असेल. आई तुळजाभवानीला, आई अंबाबाईला साकार घालून आज तुमच्यासोबत आम्ही हे सगळे कलाकार प्रतिज्ञा घेतो की हा उत्सव असा दैदिप्यमान घडवू आणि असा दैदिप्यमान घडवू की ज्याचा तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल. आणि म्हणूनच आज तुम्ही एवढ्या भारी संख्येने आला असताना मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे. मराठी माणसाला उठवा, महाराष्ट्रातलं असलेल्या सगळ्याच मराठीवरती प्रेम करणाऱ्या सगळ्या माणसांना तुम्ही उठवावं. या जागरासाठी
आणि ते घराघरात पोहोचत असताना महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले पण जगातले पण लोक आपण इथे आमंत्रित केलेले आहेत. जसं आता नरेंद्रजींनी सांगितलं ते विस्तृत असताना मी त्याच्यात जास्त जाणार नाही, पण एक दैदिप्यमान असा सोहळा उद्घाटनाच्याच वेळी आहे. महिला सबलीकरण करण्याच्या दृष्टीने आपण 250 बायकर वुमन, 250 रिक्षा आणि 250 ढोल या सगळ्यांना घेऊन आमच्या या सगळ्या कलाकारांचं तिथे स्वागत करणार आहोत. ह्या कलाकारांची मिळून एक जशी ग्रंथ दिंडी असते तशी कलेची दिंडी निघेल. त्या सगळ्या समारंभाला आपण उपस्थित राहावं आणि आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला बोलवावं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि छत्रपती हे छत्रपतींचे छत्रपती होते. ते असे राजे होते की त्यांचं साता समुद्र पाठ पण वैभव गेला पाहिजे. माझा प्रयत्न आहे की त्यांच्या जीवनावरती मी घोषित केलेली चित्रपट हा एक मेगाच आम्ही अनाउन्स करू आणि सुरुवात करू की परत एक राजाशिव छत्रपतींवरती जी मी राजा शिवछत्रपती मालिका करून महाराष्ट्राला पोहोचवली पण आपण देशपर्यंत त्यांनी पोहोचवली पाहिजे. आज झाडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. झाडे साहेबांच्या माध्यमातून कृषी विश्वात त्यांचं भरपूर योगदान आहे आणि ते या उत्सवाच्या मागे भरपूर मोठ्या ताकदीने उभे आहेत. पनवेल व कर्जत डेपोमधून स्टुडिओत येण्यासाठी विशेष बस सेवा उपलब्ध आहे. कार्यक्रमावर कोरोनाचे सावट घोंगावत असले तरी हा महाउत्सव यशस्वीपणे पार पडेल असा आत्मविश्वास आयोजकांनी बोलून दाखवला. सर, आमचं कर्जतमध्ये जेवढे लोकल इकडचे जे पॉलिटिकल लीडर्स आहेत पण त्यांनी स्वतःचं राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्हाला खूपच मोलाचा सहकार्य ते देत आहेत. कर्जत स्टेशनपासून आणि पनवेलपासून त्यांनी आम्ही काही टॅक्सीज किंवा काही बसेसची व्यवस्था केली आहेत की तुम्ही पनवेल ST स्टँडला गेलात किंवा कर्जत ST स्टँडला गेलात तरी तुम्हाला इकडे येण्यासाठी तुम्हाला मिनिमम कमीत कमी पैशांमध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता अशी सोय केलेली आहे. सर, आम्हाला फ्री करायचं आहे पण एक साधारण फीज आम्ही ठेवणार आहोत म्हणजे त्याची किंमत अगदी क्षुल्लक असेल कारण जर ती फीज नाही ठेवली तर इथे चोरटे पण घुसू शकतील, बरेचसे इन्स्टॉलेशन्स आहेत ते पडू शकतील आणि खूप गर्दी झाली तर त्याला आवरता येणार नाही. दुसरी गोष्ट पुन्हा आता काल गेल्या 2-3 दिवसापासून कोरोनाचं संकट परत वाढतं अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. मी मुद्दा म्हणतो तर त्याचं काही सावट आपल्या ह्या येण्याची शक्यता आहे? सर, सावट म्हणजे आता आम्ही जास्तीत जास्त सॅनिटायझर किंवा हे तर गोष्टी आहेत पण त्याच्या पलीकडे गेल्यात. मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, ह्या बातम्या येत आहेत, ह्याची 1 महिन्यापासूनच तयारी सुरू आहे आणि मला वाटतं आता प्रत्येक माणसाची मानसिकता थोडीशी झालेली आहे की आता त्यांनी कसं घ्यायचं. आता आम्ही हा घाट मांडला आहे पण आता प्रत्येकानेच ते ठरवायचं कारण गेले 2 वर्षात प्रत्येक माणूस स्वतःबद्दल विचार करू लागला आहे तर तो त्यांच्या प्रत्येकाचाच आहे. सर, ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा स्टार वेब TV. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.